नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का। शहर प्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत भाजपत होणार पक्षप्रवेश। सैफ अली खानचा मुक्काम आता फॉर्च्यून हाइट्स मध्ये। सामान सद्गुरू शरण मधून फॉर्च्यून हाइट्स मध्ये केलं शिफ्ट। फॉर्च्यून हाइट्स हे सैफ अली खानचं वांद्रे येथील दुसरं घर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराजला जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 27 जानेवारी रोजी जाणार। महाकुंभ मेळ्यात अमृत स्नान करणार असल्याची माहिती। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा पहिला सर्वे। भाजपच्या माजी नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड नकारात्मक। 30 ते 40% माजी नगरसेवक निष्क्रिय असल्याची माहिती। आर्थिक व्यवहारासाठी पालकमंत्री पदावरून दंगल। फडणवीस आणि सामंत यांच्यासोबत दावोसला गेल्याने शिंदे नाराज। खासदार संजय राऊत यांची टीका। बीडमध्ये 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई। ग्रामपंचायत सदस्यांचेही सदस्यत्व करण्यात आले रद्द। जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची मोठी कारवाई। पुण्यातील कोंढवा परिसरात गुंडगिरी करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। कॉलेज परिसरात दहशत पसरवणाऱ्या 7 आरोपींना अटक। आरोपींकडून 4 धारदार शस्त्र करण्यात आली जप्त। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता मुंबईतून होणार। चौकशी समितीचं मुख्यालय बीड ऐवजी मुंबई असणार। चौकशी समितीचा सर्व कारभार आता मुंबईतून चालणार। शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून वगळावा, अन्यथा प्रसंगी हातात बंदुका घेऊन गोळ्या घालू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला इशारा। बीडमध्ये HIV अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला टाकलं वाळीत। बीडच्या आष्टीमधला धक्कादायक प्रकार। पीडित कुटुंबाकडून डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।